नशा तेरा मुझको बता. मला माहीतच नाही. नंतर सांगितलं शोभाबाईला, नंतर फोन केल्यावर असं असं केलं म्हणजे भाऊजी कसे वर्त गेले, भाऊजी कसे वर्त गेले. तुम्ही जाशाल का मग? काय जाऊ तुम्ही 50चे 100चे दारू अजून पिऊन घेईन. तू का? हो खायला लोट घ्या. तर बुद्धील माणसं होते यावाला तिचा. त्याची बायको का म्हणे तुम्ही 3000 रुपये घेतले म्हणे तर आत्महत्या करा का म्हणे. बोबांची बायको अजी म्हणलं तुमच्या नवऱ्यानं बुद्धील होता म्हणलं 10,000साठी आत्महत्या केली म्हणलं. 10,000 सट्ट्याचे झाले होते त्याच्याकडे. ऑर्डर नाही घेतला का जी फोनवर नाही बोललो का. तर 10,000 झाले म्हणलं सट्ट्याचे. 10,000 कोणाला मागितले असते ना ते त्याच्या आईने दिले असते म्हणलं 10,000 रुपये. तर बुडीपाशी 1,00,000 रुपये होते. किती कर्ज झालं असतं तर मग म्या दिलं असतं. त्याची आई सांगे म्हणे तर ना चुकले म्हणे 10,000 होते. बायको म्हणे मी दिले असते म्हणे. काले आत्महत्या करा तिकडे जात गाडी आली. तुम्हाला माहिती आहे का 10,000साठी आत्महत्या केली म्हणून? अबे माहीत आहे काय 10,000साठी आत्महत्या करते का कोणी? केली ना. सट्ट्याचे पैसे होते म्हणते त्याचे 10,000. तोच तर सट्टेवाला सांग. हो ना तसं नाही. 10,000साठी आत्महत्या काही कोणतं मग कारण बाय आणि मिला असं काऊन 10,000साठी गेले. अबे ते 10,000 झाले होते म्हणते सट्ट्याचे. तो लय त्रास दे म्हणते. तर त्यानं गेला म्हणते त्या दिवशी क्रोध तयार झाला. इकडे गेला बाईकशी करून नेली म्हणते. गाडी घेऊन गेला ना आत्महत्या केली. पोरगच तर सांगेल माय खोटी सांगणार आहे का मग. सट्टेवाल्याचे पैसे होते म्हणून त्याच्याकडे 10,000 झाले होते सट्टा लागून उधारी झाली होती 10,000. मग माय खोटी सांगणार आहे का. तिघं जण खोटे सांग. प्रेसचं दुकान नव्हतं का जी पायथं 4ले सुटे ना तो भाड्याने दिले.